मित्रांनो, तुम्ही कधी शांतपणे बसून असा विचार केलाय का, की आयुष्यात खरंच सगळ्यात जास्त लोक कशामुळे फसतात? कधी आपल्याला वाटतं कदाचित पैसा नसल्यामुळे लोक मागे पडतात. कधी वाटतं नशीब साथ देत नाही म्हणून आयुष्य बिघडतं आणि कधी आपण स्वतःलाच समजावतो की वेळ खराब होती. पण एक गोष्ट तुम्ही नोटीस केली आहे का? खूप वेळा असं होतं की माणसाकडे टॅलेंट असतं, मेहनत असते, अपॉर्च्युनिटी सुद्धा असतात, पण तरीही तो पुढे जाऊ शकत नाही. आणि दुसरीकडे काही लोक अगदी साधे असतात, पण ते स्टेबल असतात. त्यांचं आयुष्य ट्रॅकवर असतं. मग फरक कुठे आहे? हा फरक आहे तुमच्या डिसिजन्समध्ये आणि विशेषतः तुम्ही कोणावर विश्वास ठेवता यात. मित्रांनो, ट्रूथ थोडा कठीण आहे, पण तो ॲक्सेप्ट करणं खूप महत्त्वाचं आहे. लोक आयुष्यात फेल होत नाहीत, ते चुकीच्या लोकांवर ट्रस्ट ठेवून फसतात. कारण जेव्हा तुम्ही चुकीच्या माणसावर विश्वास ठेवता, तेव्हा फक्त एक डिसिजन चुकीचा होत नाही, तुमचं डायरेक्शन चुकीचं होतं, तुमचा टाइम वाया जातो, तुमचा कॉन्फिडन्स कमी होतो. पैसा गेला तर तो परत मिळू शकतो, संधी गेली तर नवीन संधी येऊ शकते, पण चुकीच्या माणसामुळे झालेलं इमोशनल नुकसान ते खूप खोल असतं. कधी कधी ते तुमचा सेल्फ बिलीफ तोडतं. तुम्हाला लोकांवर विश्वास ठेवणं कठीण होतं आणि तुम्ही स्वतःलाच क्वेश्चन करायला लागता. मी इतका चुकीचा कसा ठरलो? मी कोणावर विश्वास ठेवू? आणि इथेच बहुतेक लोक पुन्हा पुन्हा तीच चूक करतात. मित्रांनो, आयुष्यात पुढे जायचं असेल तर फक्त मेहनत करणं पुरेसं नाही. योग्य माणसं ओळखणं ही सुद्धा एक स्किल आहे आणि ही स्किल कोणत्याही स्कूलमध्ये शिकवली जात नाही. ती तुम्हाला एक्सपिरियन्सने शिकावी लागते किंवा योग्य नॉलेजने. म्हणूनच आजचा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, कारण आज आपण जाणून घेणार आहोत माणसं ओळखण्याचे 7 जबरदस्त नियम, जे तुम्हाला आयुष्यात कधीच फसू देणार नाहीत. हे फक्त सिंपल टिप्स नाहीत, हे रिअल लाईफ प्रिन्सिपल्स आहेत, जे तुम्हाला चुकीच्या लोकांपासून वाचवू शकतात आणि योग्य लोक तुमच्या आयुष्यात टिकवू शकतात. जर तुम्ही हे नियम समजलात आणि आयुष्यात अप्लाय केले, तर तुम्ही फक्त फसणं टाळणार नाही, तर तुम्ही स्मार्ट डिसिजन्स घेणारा माणूस बनाल. म्हणून मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण कदाचित आज तुम्हाला अशी गोष्ट समजेल जी तुमचं फ्युचर प्रोटेक्ट करू शकते. नंबर 1, वर्ड्स नाही ॲक्शन पहा. मित्रांनो, आपण सगळे एक कॉमन मिस्टेक करतो. आपण लोकांच्या शब्दांवर विश्वास ठेवतो. कोणी आपल्याशी गोड बोललं, आपल्याला मोटिवेट केलं, आपल्याला सपोर्ट करतो असं वाटलं आणि आपण लगेच त्याच्यावर ट्रस्ट ठेवतो. पण रियालिटी खूप वेगळी असते. लोक काय बोलतात हे खूप वेळा सिच्युएशनवर डिपेंड असतं. ते इम्प्रेस करण्यासाठी बोलतात किंवा स्वतःला चांगलं दाखवण्यासाठी बोलतात. पण एक गोष्ट कधीच बदलत नाही, ती म्हणजे ॲक्शन्स. माणूस काहीही बोलू शकतो, पण तो काय करतो हे त्याचं खरं कॅरेक्टर दाखवतं. जर एखादा माणूस म्हणतो, मी तुझ्यासोबत आहे, पण जेव्हा तुम्हाला खरंच सपोर्ट लागतो तेव्हा तो दिसतच नाही, तर त्याचे वर्ड्स काहीही व्हॅल्यू ठेवत नाहीत. हळूहळू एक पॅटर्न दिसायला लागतो. जो माणूस खूप बोलतो तो बहुतेक वेळा कमी करतो आणि जो माणूस शांत असतो तो क्वाइटली ॲक्शन घेत असतो. म्हणून मित्रांनो, लोकांना जज करताना त्यांच्या शब्दांकडे नाही, तर त्यांच्या रिपीटेड ॲक्शन्सकडे पहा, कारण शेवटी ॲक्शन्स कधीच खोटं बोलत नाहीत. रियालिटी ॲक्शन्स इक्वल टू ट्रूथ. नंबर 2, हार्ड टाईममध्ये टेस्ट करा. मित्रांनो, आयुष्यात एक काळ असा येतो जेव्हा सगळं व्यवस्थित चाललेलं असतं. तुमच्याकडे पैसा असतो, तुमचं करिअर स्टेबल असतं, तुमचं सोशल सर्कल मोठं असतं आणि त्यावेळेला तुमच्यासोबत खूप लोक असतात. सगळे तुमच्याशी बोलतात, तुमचं कौतुक करतात, तुमच्यासोबत वेळ घालवतात. पण हीच खरी परीक्षा नसते.
खरी परीक्षा तेव्हा सुरू होते जेव्हा तुमच्या आयुष्यात प्रॉब्लेम येतो, जेव्हा तुम्ही स्ट्रगल करता, जेव्हा तुम्ही कमजोर असता, जेव्हा तुम्हाला सपोर्टची गरज असते. त्यावेळेला लोक हळूहळू दूर जाऊ लागतात. काही लोक एक्सक्युजेस देतात, काही लोक इग्नोर करतात आणि काही लोक कम्प्लिटली गायब होतात. आणि त्या सगळ्या लोकांमध्ये फक्त काही लोक असे असतात जे अजूनही तुमच्यासोबत उभे राहतात. ते तुम्हाला मोटिवेट करतात, तुम्हाला सपोर्ट करतात आणि तुम्हाला सोडत नाहीत. मित्रांनो, हेच खरे लोक असतात. म्हणून जर तुम्हाला एखाद्याला ओळखायचं असेल तर गुड टाईममध्ये नाही, हार्ड टाईममध्ये पहा. कारण तिथेच ट्रूथ दिसतो. रियालिटी हार्ड टाइम इक्वल टू रियल पीपल. नंबर 3, स्मॉल हॉनेस्टी चेक करा. मित्रांनो, आपण बहुतेक वेळा मोठ्या गोष्टींकडे लक्ष देतो, पण खरा कॅरेक्टर छोट्या गोष्टींमध्ये दिसतो. एखादा माणूस छोट्या छोट्या गोष्टींमध्ये खोटं बोलतो किंवा फॅक्ट्स बदलतो किंवा ट्रूथ हाईड करतो. आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. आपण विचार करतो, ठीक आहे, छोटी गोष्ट आहे, पण हाच सगळ्यात मोठा ट्रॅप असतो. कारण जो माणूस छोट्या गोष्टींमध्ये ऑनेस्ट नाही, तो मोठ्या गोष्टींमध्ये ऑनेस्ट राहील याची काहीच गॅरंटी नसते. ऑनेस्टी ही हॅबिट असते, ती सिच्युएशननुसार बदलत नाही. जर एखाद्याने छोट्या गोष्टीत कॉम्प्रोमाइज केलं तर मोठ्या डिसिजनमध्ये तो नक्कीच कॉम्प्रोमाइज करेल. म्हणून मित्रांनो, स्मॉल साइन्स इग्नोर करू नका. त्या छोट्या गोष्टी भविष्यात मोठ्या प्रॉब्लेम्स बनतात. रियालिटी स्मॉल ऑनेस्टी इक्वल टू बिग ट्रस्ट. नंबर 4, रिस्पेक्ट देतो का ते पहा. मित्रांनो, कोणत्याही रिलेशनशिपची फाउंडेशन काय असते माहीत आहे? ती आहे रिस्पेक्ट. जर एखादा माणूस तुम्हाला व्हॅल्यू देत नाही, तुमचं बोलणं इग्नोर करतो, तुमच्याशी कॅज्युअली वागतो, तर तो माणूस तुमच्यासाठी सेफ नाही. काही लोक सुरुवातीला खूप चांगले वागतात, पण हळूहळू त्यांचा रिअल बिहेवियर दिसायला लागतो. ते तुमच्यावर डॉमिनेट करायला लागतात, तुमच्या फिलिंग्स इग्नोर करतात आणि तुम्हाला टेकन फॉर ग्रँटेड म्हणतात. मित्रांनो, रिस्पेक्ट ही मागायची गोष्ट नाही, ती अर्न केली जाते. आणि जर एखादा माणूस तुम्हाला रिस्पेक्ट देत नसेल तर तुम्ही त्याला जितकं इम्पॉर्टन्स द्याल तितकंच तुम्ही स्वतःला कमी व्हॅल्यू देता. म्हणून ऑब्झर्व करा, तो माणूस तुम्हाला कसं ट्रीट करतो. कारण जिथे रिस्पेक्ट नाही तिथे ट्रस्ट कधीच टिकत नाही. रियालिटी नो रिस्पेक्ट इक्वल टू नो ट्रस्ट. नंबर 5, कन्सिस्टन्सी चेक करा. मित्रांनो, काही लोकांचा बिहेवियर खूप कन्फ्युजिंग असतो. एक दिवस ते खूप चांगले असतात, दुसऱ्या दिवशी कम्प्लिटली बदललेले असतात. कधी ते केअर दाखवतात, कधी कम्प्लिटली इग्नोर करतात. असा अनस्टेबल बिहेवियर खूप डेंजरस असतो. कारण तुम्हाला कधीच कळत नाही की तो माणूस खरंच कसा आहे. ट्रस्ट हा कन्सिस्टन्सीवर बिल्ड होतो. जर एखादा माणूस कन्सिस्टन्टली चांगला वागत असेल, कन्सिस्टंटली सपोर्टिव्ह असेल, तरच तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवू शकता. पण जर त्याचा बिहेवियर रोज बदलत असेल तर तो माणूस प्रेडिक्टेबल नाही आणि अनप्रेडिक्टेबल लोक लाईफमध्ये रिस्क बनतात. म्हणून मित्रांनो, एकदा नाही तर रिपीटेड बिहेवियर पहा. रियालिटी कन्सिस्टन्सी इक्वल टू कॅरेक्टर. नंबर 6, तुमच्या सक्सेसवर रिॲक्शन पहा. मित्रांनो, तुमच्या आयुष्यात एक मोमेंट येतो जेव्हा तुम्ही प्रोग्रेस करता, तुम्ही काहीतरी अचीव करता, तुमचं लाईफ इम्प्रूव्ह होतं आणि त्यावेळेला लोकांची खरी रिॲक्शन दिसते. काही लोक जेन्युइनली खुश होतात, ते तुम्हाला कॉंग्रॅच्युलेट करतात, तुमचं सक्सेस सेलिब्रेट करतात. पण काही लोक समोरून हसतात पण आतून अनकम्फर्टेबल असतात. त्यांना तुमचं पुढे जाणं सहन होत नाही. ते स्टबल कमेंट्स करतात, तुमचा कॉन्फिडन्स कमी करण्याचा प्रयत्न करतात. मित्रांनो, ही जलसी ही एक स्ट्रॉंग सिग्नल आहे. जो माणूस तुमच्या सक्सेसवर खुश नाही, तो तुमच्या जर्नीमध्ये तुम्हाला सपोर्ट करणार नाही. म्हणून लोक काय बोलतात हे नाही, त्यांची रिॲक्शन ऑब्झर्व करा.
रियालिटी रिॲक्शन रिव्हिल्स इंटेन्शन. नंबर 7, बॅकसाइड बिहेवियर पहा. मित्रांनो, हा सगळ्यात इम्पॉर्टंट रूल आहे. जर एखादा माणूस तुमच्या समोर बसून दुसऱ्या लोकांबद्दल वाईट बोलतो, त्यांची सिक्रेट शेअर करतो, त्यांची मजा घेतो, तर एक गोष्ट क्लिअर आहे, तो तुमच्याबद्दलही तसंच दुसऱ्यांसमोर बोलेल, कारण त्याचा नेचर तसाच आहे. गॉसिप करणारे लोक ट्रस्टवर्दी कधीच नसतात. ते आज इथे उद्या तिथे सगळ्यांबद्दल निगेटिव्ह बोलत असतात. मित्रांनो, तुमचं सिक्रेट, तुमची विकनेस अशा लोकांपासून दूर ठेवा, कारण ते लोक इन्फॉर्मेशनला रिस्पेक्ट देत नाहीत. रियालिटी, हाऊ दे टॉक अबाउट अदर्स इक्वल टू हाऊ दे टॉक अबाउट यू. मित्रांनो, आज आपण जे काही समजलो ते फक्त माहिती नाही, ते तुमच्या आयुष्याला वाचवू शकणारं नॉलेज आहे. कारण आयुष्यात सर्वात मोठं नुकसान पैशामुळे होत नाही, वेळेमुळे होत नाही, ते होतं चुकीच्या माणसांवर विश्वास ठेवल्यामुळे. आणि सगळ्यात मोठी चूक काय असते माहीत आहे? आपण लोकांना ओळखायला उशीर करतो. सुरुवातीला सगळे चांगले वाटतात, सगळे जेन्युइन वाटतात, सगळे आपले वाटतात, पण हळूहळू त्यांचे खरे रंग दिसायला लागतात. कधी त्यांच्या शब्दांमध्ये गॅप दिसतो, कधी त्यांच्या ॲक्शन्समध्ये बदल दिसतो, कधी त्यांच्या बिहेवियरमध्ये इन्कन्सिस्टन्सी दिसते. पण आपण काय करतो? आपण ते इग्नोर करतो, कारण आपण बिलीव्ह करायला इच्छुक असतो की हा माणूस चांगलाच आहे. मित्रांनो, याच ठिकाणी आपण फसतो. म्हणून आजपासून एक गोष्ट लक्षात ठेवा, ट्रस्ट ब्लाइंड ठेवू नका, ट्रस्ट स्मार्ट ठेवा. लोकांना लगेच जज करू नका, पण त्यांना ऑब्झर्व करा. त्यांच्या वर्ड्सपेक्षा त्यांच्या ॲक्शन्सकडे पहा. त्यांच्या गुड टाईमपेक्षा त्यांच्या बॅड टाईममधलं बिहेवियर पहा, कारण खरं कॅरेक्टर तिथेच दिसतं. मित्रांनो, तुमचं आयुष्य खूप व्हॅल्युएबल आहे. तुमचा टाइम, तुमची एनर्जी, तुमची इमोशन्स हे सगळं तुम्ही कोणाला देत आहात हे खूप महत्त्वाचं आहे. कारण चुकीच्या लोकांना दिलेली एनर्जी तुमचं आयुष्य थांबवते आणि योग्य लोकांमध्ये इन्व्हेस्ट केलेली एनर्जी तुमचं आयुष्य पुढे नेत असते. म्हणून लोक कमी ठेवा, पण खरे ठेवा. रिलेशनशिप कमी असले तरी चालतील, पण ट्रस्टवर्दी असले पाहिजेत. मित्रांनो, एक स्ट्रॉंग माणूस तो नसतो जो सगळ्यांवर विश्वास ठेवतो. स्ट्रॉंग माणूस तो असतो जो योग्य लोकांवरच विश्वास ठेवतो. आजपासून तुमच्या लाईफमध्ये एक छोटा चेंज करा. लोकांवर लगेच ट्रस्ट करू नका. त्यांना टाइम द्या, त्यांना ऑब्झर्व करा, कारण योग्य लोक तुमचं आयुष्य बनवतात आणि चुकीचे लोक तुमचं आयुष्य तोडतात. शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, आवाज करणारे लोक जास्त दिसतात, पण शांतपणे ऑब्झर्व करणारे लोक कधीच फसत नाहीत. आणि आयुष्यात जिंकतो तोच जो लोकांना ओळखतो आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेतो. मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि नक्की कमेंट करा. मित्रांनो, आयुष्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, फक्त ऐकून थांबू नका. आजपासून ॲक्शन घ्या, कारण स्मॉल अवेअरनेस आज आली तर मोठी चूक उद्या टळते. धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढच्या पॉवरफुल व्हिडिओमध्ये.